केंद्र व राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क यांच्या अंमलबजावणीबाबत काका म्हणलं मी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क यांच्या अंमलबजावणीबाबत तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता याच्यात परीक्षा शुल्क म्हणजे एक्झाम फी, शिक्षण शुल्क म्हणजे ट्युशन फी आणि इतर शुल्क म्हणजे अदर एक्स्ट्रा जे काही असेल ते. बरोबर. याच्यात काय दिलेलं आहे बा? शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व विकास शुल्क. अजून एक शुल्क वाढलं आहे. विकास शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट विकास शुल्क आणि इतर शुल्कांची मागणी किंवा वसुली करणाऱ्या महाविद्यालयामार्फत होत असलेल्या संस्थेवरती किंवा प्रचलित शासन निर्णयानुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सरकारला देण्यात आलेला आहे. आणि हे कोण काढत आहे? प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड सरांचा लेटर. हे लेटर फक्त यांचंच आहे का? नाही. जे जे प्रादेशिक उपायुक्त आहेत किंवा प्रादेशिक आहेत त्यांना आहे. पण त्यांनाच आहे का? नाही. हे संपूर्ण समाज कल्याण विभागाचं हे पत्र आहे. का म्हणत आहे की शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, इतर शुल्क जर तुम्ही शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांकडून जर मागवत असाल आणि असं जर आम्हाला निदर्शनास येत असेल तर त्या कॉलेजची वर काय केलं जाईल? फौजदारी गुन्हा करण्यात येईल आणि त्या कॉलेजची मान्यता काय करण्यात येईल? रद्द करण्यात येईल. हे फक्त 2 पानाचा कोणाला दाखवते? प्रिन्सिपल आहे. समजलं. पण आपला मास्तर, आपला प्राध्यापक, आपलं पोलीस हे काही सांगत नाही. आणि इकडं म्हणतो शिक्षण फुकट आहे. तुम्ही जेव्हा फीस देता तेव्हा माझ्यासारख्या मात्र म्हणते असं कसं फुकट शिक्षण होते? शिक्षणाला पैसे लागते. जे मी तुम्हाला सांगितलं 1 कोटी वाचवलं हे त्याच्यावर वाचवलं. मग मला सांगा हे पैसे तुम्ही जर 2000 रुपये फीस भरता, मग 2000 रुपये फीस भरण्यात तेच वापस घेणार. हे काऊन कॉलेज असं करते? कॉलेज तुमच्याकडून फीस काऊन घेते? कॉलेज तुमच्याकडून काऊन फीस घेते? तर कॉलेजला सरकारवर विश्वास नाही आहे. काही स्कॉलरशिप 2 वर्ष टाकल का नाही म्हणून माहिती आहे का? स्कॉलरशिप काऊन घेते? इथं जर कोणी क्लर्क असेल त्यांना माहित आहे काऊन घेते की सरकारवर विश्वास नाही. 2-2 वर्ष कॉलेज सरकारनं जर याला स्कॉलरशिप नाही दिली तर हा पोरगा आमचे पैसे बचून चालला जाईल बा. म्हणून हे पूर्ण फीस घेतात. तुमच्याकडून 1700 रुपये फीस घेते. बरोबर आहे. आणि सरकारकडून तुमच्या पोराला शिकवलं म्हणून तुमचा डिपार्टमेंट त्याच्या अकाउंटवर पैसे टाकते किंवा तुमच्याच अकाउंटवर पैसे टाकते. आणि मग काही कॉलेजवाले तुम्हाला वापस मागते, शपथपत्र लिहून देते अर्धी फीस आम्हाला द्यायचं आहे म्हणून. आणि काही पोराचे पैसे वापसही देते. तर अशा वेळेला कॉलेज 2-2 वेळा आपल्याकडून पैसे आकारले जातात. एक सरकार देते त्यांना एका पोराला एसीचा पोरगा शिकवला म्हणून आणि 1700 रुपये याने भरले म्हणून ती म्हणजे 1700 याच्याकडून आणि सरकारकडून 3-4 हजार रुपये ट्युशन फीस देते. बरोबर. पण तुमच्याकडून बिनकामाच्या फीस आकारल्या जाते. उदाहरण आता NSला ठीक आहे स्टडी कट्टा आहे 362 रुपये. बरोबर. NSला ठीक आहे 300 कट्टा. पण तुम्हा सर्वांकडून जे BA करत असतील ज्या कॉलेजमध्ये स्टडी कट्टाही नसेल तरी तुमच्याकडून 362 रुपये आकारले जाते. 362 रुपये आकारले जाते. याच्यात तुमच्या गोंडवाना युनिव्हर्सिटीच्या पूर्ण कोर्सेसची फीस किती असेल? तुमची ॲडमिशन फी किती आहे माहिती आहे? गोंडवानाची पूर्ण डिग्रीची UG वाल्या किती आहे सांगा बरं? फक्त 130 रुपये प्रवेश फी. मी नाही म्हणत. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अधिसूचना सुधारित कधीच आहे? 3/7/2025 17/2025-26 साठी पूर्ण फीस दिलेली आहे. जेवढ्या काही डिग्री आहेत तेवढ्याची 130 रुपये फीज आहे तुमची. आय कार्ड 42 रुपये. जीप तुम्ही जीपचा वापर करता का? नाही. तर तुमची फीज लावली जाते. आणि अशा पद्धतीने हे 16 पद्धतीचे किंवा 24 पद्धतीचे काय घटक आहेत ते तुमच्या फीजमध्ये असायला पाहिजे. कोणत्या पावतीमध्ये पण असते का तुम्ही सांगा. 16 कंटेंट असते का तुम्ही सांगा. एक तरी विद्यापीठाचं कॉलेज दाखवा त्याच्या 24 कंटेंट किंवा 16 कंटेंट. असंच नाही डायरेक्ट एक कंटेंट त्याला लिहून डायरेक्ट देतात 6,000 8,000 5,000. कोणत्या फीजच्या समोर? ट्युशन फीजच्या समोर. अरे पण बाकीचे काहीचे घेतले ते तर सांगा. बरोबर आहे की नाही?
इकडे म्हणताय की एक्स्ट्रा फी घ्यायची नाही, वरून 365 ते कोण समाज कल्याण विभाग, SC प्रोव्हाइड, OBC, NT, VJTला इतर मागास व बहुजन कल्याण विभाग आणि आदिवासी पोरांना आदिवासी विकास विभाग हे पैसे देते. म्हणून आपण शिकतो, पण हे तुमच्याकडून लुटमारी करते आणि सरकारकडे पुन्हा घेतात. अशा पद्धतीने ते डबल फायदा होते. म्हणून कॉलेज परवडेबल आहे त्यांच्यासाठी, आपल्यासाठी नाही. आणि आपल्या डोक्यात दुसरं आहे काय, फीज तर कधी ॲडमिशन भेटते का म्हणता का नाही आपण. त्याच्या पुढं BAच्या वेळेला जर ॲडमिशन करायची असेल तर आवर्जून BA MA कुठेही असो, NH कॉलेज असो की कुठे असो, जो शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहे त्याच्याकडून फीज कोणी आकारू शकत नाही, कोणीच आकारू शकत नाही, कोणीच आकारू शकत नाही. कारण माझ्याकडे जर पैसे असते तर मी 80,000 भरू शकलो असतो का. म्हणजे माझ्याकडे पैसे जर असते तर मी आरक्षण गरजच नसती, मला गरज असते का नाही. हे काय म्हणतात, तुम्ही तुमचा BSc नर्सिंगला नंबर लागला तर पहिले 85,000 भरा, मग तुमची जेव्हा स्कॉलरशिप येईल तेव्हा ते आम्ही तुम्हाला चेक देऊ. मग आरक्षणाचा का फायदा. सरकारने कसं म्हणलं का त्या शेअरमध्ये नाही की या 100% शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून कोणीही पैसे आकारू नये. कारण FEC DPTच्या माध्यमातून पुन्हा जमा करणार आहे, विद्यार्थ्यांना जमा करणार आहे आणि विद्यार्थ्यांवरती हा विश्वास नसतो, म्हणून तुमच्याकडून ही फीज आकारली जाते आणि विद्यार्थ्यांची लूटमारी केली जाते. त्याच्यात सांगून देतो मी तुम्हाला कोणती गोष्टी प्रवेश फी हे दरवर्षी असते. हे कुठे चेक करायचं, FRA मोबाईल काढायचा, क्रोमवर जायचं आणि त्याच्यात FRA चेक करायचं. FRA म्हणजे फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी, म्हणजे शुल्क नियामक प्राधिकरण. शुल्क ठरवण्याचा अधिकार तुमच्या प्रिन्सिपलने नाही आहे, कोणाला आहे, प्रिन्सिपलने नाही आहे, कोणाला आहे, शुल्क प्राधिकरण. जेव्हा शुल्क ठरवलं जाते 2025-26चा, यांची मीटिंग होते मार्च महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात, कोणाची, सर्व प्रिन्सिपलची, समाज कल्याण अधिकाऱ्याची, ठरवतात की यावर्षी आम्हाला एवढी फीस घ्यायची आहे पोराकडून. त्याच्या व्यतिरिक्त 1 रुपया फीस घेता येत नाही, 1 रुपया फीस घेता येत नाही. इथं ठरवले आहे प्रवेश फी 130 रुपये. प्रयोगशाळा शुल्क, ज्याला प्रयोगशाळा लागू आहे त्यांनाच प्रयोगशाळा शुल्क घ्यायची आहे. किती, 630 प्रयोगशाळा शुल्क, ज्याला लॅब आहे त्यांना, म्हणजे BSc वाल्यांना. नंतर MSc MBA MA मास कम्युनिकेशन 2600 रुपये फी. तुम्ही म्हणाल सर हे तर 2600 रुपये फीस म्हणत आहे, 130 रुपये म्हणत आहे, ते तर भरावंच लागेल. तुमचं कामात आहे सांगा. इथं जे 130 आहे, 2600 रुपये आहे, हे भरावं लागेल का, भरावं लागेल का हे फीस. म्हणजे विद्यार्थी 2 वर्ष 3 वर्ष तुमच्याकडे असून तुमच्यावर विश्वास नाही अकाउंट, तर तुमची स्कॉलरशिप येईल म्हणून विश्वास नाही. स्कॉलरशिप कोण देते, सरकार. मग विश्वास कोणावर नाही आहे, विद्यार्थ्यावर की सरकारवर, सरकार. सरकार कोण चालवते, विजय भाऊ. सरकार कोण चालवते, भट्टी भाऊ. बरोबर आहे की नाही. म्हणजे त्यांच्याच कॉलेजचे किंवा त्यांच्या ह्याच्यावरती याचा विश्वास नाही आहे. आणि लुटमारी कोणाची होते, दोन्हीची. आणि हेच उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपले जे पदवीधर आमदार आहेत, कोण, गडबोले, हां वंजारे, कॉलेज कोणतं घ्यायचं नागपुरात, 12 कॉलेज आहेत, 12 कॉलेज. अभिजित भावले 2-3 वेळा म्हणलं मी, भाऊ तुम्ही स्टेजवर म्हणता, कांद्रीला आला जेव्हा परमात्म्याच्या कार्यक्रमात, जेव्हा इकडे तिकडे राहत, तुम्ही वारंवार सांगता 1ही रुपया घेत नाही. आमच्या STच्या ज्या पुरी आहेत त्यांना ड्रेस कोडचे पैसे भेटते, त्याच्या सही देत नाही. जे की असं वाटतं मला की कॉलेजच पैसे देतात, जे की डिपार्टमेंट पैसे देते आदिवासी पुरींना ड्रेस कोडचे, चपलाचे, याचे त्याचे, पण हे सह्या देत नाही. वारंवार म्हणलं, त्याच्या मिठू जपते तिथं लोकांचा मोबाईलला. बरोबर आहे की नाही. पण हा जो सर्व प्रकार जो आहे हा तुमच्या आमच्या गरीब पोरांकडून लुटमारी केलेला असतो. याचं कसं काम असते, गंगाधरी शक्तिमानवाला काम आहे. विजय भाऊचं कॉलेज असेल तर तेच काम आहे, वंजारी भाऊचं असेल तेच काम आहे, बंटी भाऊचं नाही आहे, ते कॉलेजच्या माझ्याकडे पडले नाही त्याच्यामुळं नाही आहे. पण बाकीचे जेवढे काही आमदार खासदार यांचे कॉलेजेस आहेत त्यांचं असंच काम आहे. म्हणून जिथं जिथं पैसे हा प्रश्न पडला, फीचा प्रश्न पडला, तर आवर्जून फोन करायचा आणि मला तिथून फोन करून त्या प्रिन्सिपलचा फोन करून मला बोलायला लावा. समजलं. तुमची 0 रुपयाची ॲडमिशन नाही झाली तर मला सांगा. समजलं. हे काम कुठून करावं लागेल तुम्हाला, NH पासून काम कुठून करावं लागेल,
आंबेडकर पासून काम कुठून करायला लागलं तळोदीच्या बीएड कॉलेजपासून. हा बीएड कॉलेजवाला का करते माहिती आहे? श्रीकृष्णवाला एसटीची पोरगी गेली का पोरगा गेला 100% स्कॉलरशिप आहे म्हणून पत्र आहे एटीसी ऑफिस चंद्रपूरचं. तर हा काय करतो पोपटांना सांगतो की एसटी आहे का भेटल म्हणून घ्या, नाही भेटत आहे. आणि 3 दिवस पोरांना संधी असते. 3 दिवसात जर पोरांना ॲडमिशन नाही भेटलं नंबर लागत पोरगा वर्षभर काहीच नाही करत. डिपार्टमेंटही आमच्या अधिवेशन झोपल्या सीईटीसीला झोपला. त्यांना हे नाही माहीत की ओपन म्हणून जर कन्वर्टेड जर राहिला तर ओबीसी ओपन म्हणून मी जाते किंवा जास्त मार्क राहिले तर ओपन म्हणून, तर त्याच्या ओपन म्हणून सिलेक्ट झाला जास्त मार्क राहिला त्या श्रीकृष्ण कॉलेज. पण यांच्याकडे सिनेट मेंबरचं लक्ष नाही, नामचे विद्यार्थी त्यांच्याकडे जात नाही. डीबीटीचे 60,000, 3 वर्षाचे 1,80,000, टीआरटी पोलीस भरतीच्या माध्यमातून 75-72,000, एमपीसीच्या प्रशिक्षणातून 1,44,42,000. अशा पद्धतीनं आपण सर्व कोर्सेस जर केले तर तुम्हाला 7.5 लाखापर्यंत पैसे मिळतील. पण हे स्टेप बाय स्टेप पोलीस कोणाला सांगत नाही, कारण कोणालाही बदल वाटत नाही. त्यामुळे इथं असलेला प्रत्येक पोरगा लायबल असणारा, कारण एका दिवशी या काही गोष्टी सांगणं होत नाही, कारण या अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत तुमच्या डोक्यापुढे चाललं जाईल. त्यामुळं जेव्हा पुन्हा कधी संधी भेटल तर हे जे 7.5 लाखाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे जे मी आतापर्यंत बोललेलो आहे या सर्व इथं असलेल्या सर्व लोकांची मी स्वतः जबाबदारी घेतो. मी जाणीवपूर्वक सांगतो. मगाशी एक शब्द जाणीवपूर्वक बोललो मी, कोणता की जिथे जिथं पैसे लागले तिथं तिथं शिक्षणासाठी, बरं लग्नासाठी नाही. मी काही मामा एकनाथ शिंदे, बरोबर आहे का? त्याच्यामुळे जिथं जिथं शिक्षणासाठी पैसे लागत आहे, मग कोणत्या वर्गापासून, पहिल्या वर्गापासून तर तुमचं ग्रॅज्युएशनपर्यंत किंवा बाकी इतर जे आहे तिथं पैसे लागले तिथं आवर्जून फोन करा, सांगा की मी ब्रह्मपुरीचा या सेमिनारमध्ये आलो होतो. नाही फोन उचलला तर मेसेज करा व्हॉट्सअपला, एकदा दोनदा नाही उचलला पण कॉलबॅक करतो किंवा रिप्लाय देतो, एवढं नक्की आहे. दुसरी गोष्ट, अपडेट पाहायचं राहिलं तर यूट्यूबला टाकत असतो मी. जे आता जे ॲडमिशन सांगितले तुम्हाला ते ॲडमिशन मी यूट्यूबवर नाही, पण जे काम मी करतो तेच काम मी यूट्यूबच्या माध्यमातून सांगत असतो. पवित्र पोर्टलचं असो किंवा IHSचं असो किंवा लिबरल सायन्स भोपालचं असो, ह्या सर्व गोष्टी आपण यूट्यूबच्या माध्यमातून सांगत असतो. त्यामुळे त्यातही तुम्ही मला बोलू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही मला विचारू शकता. आणि दुसरा जो शब्द आहे तो त्या फीजच्या संदर्भातला. ज्या ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला फीज मागितली, लक्षात ठेवायचं आहे ओबीसीच्या सर्व मुलींसाठी 642 कोर्सेस शासनानंच नियम काढलेला आहे. नर्सिंग असेल किंवा कोणतंही असेल, फ्री ॲडमिशन आहे. फ्री ॲडमिशन कोणाला? ज्यांचा कॅप राऊंड नंबर लागतो त्यांना. मग कुठे लागतो? MBA ला लागो, नर्सिंगला लागो, कुठे कोणत्या कॅटेगरी सांगितलं? NT, BJD, सर्वच मुलींना मोफत ॲडमिशन आहे. कोणते कोर्सेस सांगितले मी तुम्हाला? 642 व्यावसायिक कोर्सेस. तिथे जरी तुम्हाला नर्सिंगला BSc नर्सिंगला फीज लागत असेल आणि असं जर तुमचं कॉलेज म्हणत असेल तर तुम्ही तेव्हाही फोन करा. पण तेव्हा मी तिथं येऊ शकत नाही, तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला ते शासन निर्णय दाखवा लागेल आणि प्रिन्सिपल पण बोलावं लागेल. आणि अशा वेळेला तुमच्या जवळच्या पदाधिकारी, जो भाऊच्या जवळचा आहे म्हणणारा किंवा विजय भाऊच्या जवळचा आहे म्हणणारा